जय हिंद मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर डिगर कन्नड तालुक्यात निसर्गरम्य टेकडीवर वसलेले गिरजामाता देवस्थान म्हणजेच देवमाळ हे एक अत्यंत धार्मिक आध्यात्मिक रमणीय ठिकाण आहे। या टेकडीवर उभारलेले मंदिर भक्तांसाठी केवळ धार्मिक स्थळ नाही तर निसर्ग सौंदर्य आणि शांतीची अनुभूती देणारे केंद्र देखील आहे। देवमाळ टेकडीच्या एका बाजूस मोहंद्री गाव तर दुसऱ्या बाजूस पिशोर कन्नड रोडच्या खालच्या दिशेने अंजना पळशी प्रकल्प आहे आणि जवळच रामनगर गाव। अंजना पळशी प्रकल्पामुळे परिसरात जमीन नेहमीच पाणीदार असल्याने हिरवळ कायम राहते। या हिरवळीत गिरजामाता मंदिर स्थित आहे, जे पावसाळा व हिवाळ्यात देखील नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असते। गिरजामाता मंदिर हे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते। नवरात्राच्या सणात परिसरातील पिशोर, रामनगर, मोहंद्री तसेच अनेक ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ आरतीचे आयोजन केले जाते। आरतीनंतर भक्तांसाठी महाप्रसाद देखील दिला जातो, ज्यामुळे भाविकांना देवाच्या चरणी आपला भक्तिपूर्ण अनुभव पूर्ण करण्याची संधी या ठिकाणी मिळते। गिरजामाता टेकडी समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचीवर असूनही पाण्याची सोय निसर्गाने सुनिश्चित केली आहे। शिवडीमार्फत टेकडीवर पाणी उपलब्ध होते, ज्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यातही पिण्याचे पाणी उपलब्ध राहते। या ठिकाणी परिसरातील शेतकरी गुरे व अन्य जनावरे चारण्यासाठी येतात, ज्यामुळे टेकडीवर पाणी व्यवस्थेची उपयुक्तता सर्वांसाठी आहे। परिसरातील निसर्ग अत्यंत रमणीय आहे। हिरवेगार परिसर, पावसाळ्यातील गारवा, टेकडीवर दिसणारे आसपासचे धरण, डोंगर रांगा तसेच मंदिराच्या आसपासच्या पिकांचे सौंदर्य भक्तांना तसेच पर्यटकांसाठी येणाऱ्या लोकांना मंत्रमुग्ध करणारे ठरते। नवरात्रात देवमाळ परिसर भक्तिमय उत्साहाने भरतो। मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजनमाळा, कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना नैसर्गिक सौंदर्य आणि भक्तिपूर्ण अनुभवाचा संगम अनुभवास येतो। भक्तांसाठी टेकडीवर चढण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या तयार केल्या आहेत। रस्त्यावर उन्हाळा व पावसापासून संरक्षणासाठी आच्छादने आणि संरचना करण्यात आल्या आहेत। मंदिर परिसरात लहान मुलांसाठी झोके व मनोरंजनाची व्यवस्था देखील आहे, त्यामुळे परिवार, मित्रपरिवार तसेच लहान मुले यांनाही येथे आनंद घेता येतो। शेतकरी, स्थानिक लोक तसेच पर्यटनासाठी येणारे लोक या टेकडीवर पाणी विश्रांती सोय, झोके व मनोरंजनाची सोय यामुळे या ठिकाणी सुविधा आणखी सुधारल्यास भविष्यात गिरजामाता देवमाळ एक अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते। येथील भक्त विविध गावांमधून प्रवास करून येतात। अनेक भाविक येथे दररोज येतात, काही तर संपूर्ण नवरात्र काळ भक्तिमय कार्यक्रम अनुभवण्यासाठी मंदिर परिसरात राहतात। टेकडीवर चढताना येणारा थकवा निसर्गरम्य वातावरण भक्तिपूर्ण अनुभूतीत बदलतो। मंदिर परिसरातील शांतता, हिरवळ तसेच पाण्याची व्यवस्था हे सर्व अनुभव भक्तांसाठी आनंददायक ठरते। गिरजामाता देवमाळ हा धार्मिक केंद्र असून स्थानिक लोक, शेतकरी तसेच भक्तांमध्ये सामाजिक एकात्मता वाढवणारे स्थान आहे। टेकडीवरील नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ, पाणी व्यवस्था आणि मनोरंजनाची सोय यामुळे भविष्यात येथे पर्यटनाचे आकर्षण वाढेल। स्थानिक प्रशासन, मंदिर समिती व स्थानिक समाजाने यावर लक्ष केंद्रित केले तर गिरजामाता देवमाळ भविष्यात सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध स्थळ बनू शकते। शेवटी एवढेच म्हणेल, गिरजामाता देवमाळ ही केवळ मंदिर नाही तर भक्तिमय अनुभव, नैसर्गिक सौंदर्य, सामाजिक व सांस्कृतिक अनुभवांचा संगम आहे। भक्त, स्थानिक लोक व पर्यटक येथे येऊन निसर्ग, भक्ती आणि उत्सव अनुभव घेऊ शकतात। पाणी सुविधा, झोके व व्यवस्थापनाची सोय यामुळे टेकडीवरील अनुभव अधिक आनंददायक ठरतो। जय हिंद, जय किसान, धन्यवाद।